तिकडे मुंबई गोवा महामार्गावर 16 वर्षात 20%च वृक्ष लागवड केली गेली आणि त्यामुळे महामार्गावरचा प्रवास भकास होतोय। वृक्ष लागवडीबाबत ठेकेदार सुद्धा उदासीन असल्याचं चित्र समोर आलंय। या साऱ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। मुंबई गोवा महामार्गाची गेल्या काही वर्षात सर्वाधिक चर्चा होते ती रखडलेल्या कामावरून। पण याच महामार्गावरून प्रवास करताना आता प्रवाशांना सावली शोधावी लागते, कारण मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम करताना जवळपास 68,000 झाडांची कत्तल झाली होती। यामध्ये पळस असेल, वड असेल, पिंपळ, आंबा अशा विविध जातींच्या झाडांची जी आहे ती मोठ्या प्रमाणात कत्तल झालेली होती। पण ज्या प्रमाणात झाडांची कत्तल झाली त्या प्रमाणात मुंबई गोवा महामार्गाच्या बाजूला किंवा मध्ये वृक्ष लागवड काही झालेली नाही आहे। 16 वर्षात जवळपास 20%च वृक्ष लागवड झालेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात 99,000 झाडांच्या लागवडीचं उद्दिष्ट होतं, मात्र केवळ 9,000 रोपांची लागवड झालेली आहे। गेल्या 16 वर्षाचा जर विचार केला तर मुंबई गोवा महामार्गाचं रत्नागिरी जिल्ह्यातलं काम जे आहे ते जवळपास 85% पूर्ण झालेलं आहे। जवळपास 11 किलोमीटरचा मार्ग जो आहे तो अद्याप बाकी आहे। पण ज्या प्रमाणात वृक्ष लागवड करायला हवी होती त्या प्रमाणात वृक्ष लागवड काही झालेली नाही आहे आणि त्याचमुळे प्रवाशांना या महामार्गावरून प्रवास करताना सावली शोधावी लागते। आणि जर आपण पाहायला गेलं तर या वृक्ष लागवडीबाबत ठेकेदार देखील कुठेतरी उदास असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकूणच आगामी काही काळात वृक्ष लागवड होते का आणि त्याची काळजी देखील व्यवस्थित घेतली जाते का ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। पण सध्या तरी मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना आगामी काळात प्रवाशांना सावली शोधावी लागणार एवढं मात्र नक्की। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।